मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10 महत्त्वाचे AI टूल्स. यामध्ये ChatGPT कधी वापरायचे, जेव्हा काही लिहायचे असेल किंवा उत्तर हवे असेल, कशासाठी वापरतात, ईमेल असतील, ॲप्लिकेशन्स असतील, रिझ्यूम्स, कोडिंग, होमवर्क, स्क्रिप्ट रायटिंग, बिझनेस आयडियाज. उदाहरणार्थ, आपल्याला ॲडमिशनबद्दल एखादी स्क्रिप्ट लिहून द्यायची असेल किंवा जाहिरात लिहून द्यायची असेल तर यासाठी ChatGPTचा वापर केला जातो. बघूया गुगल जेमिनी कधी वापरावे. जेव्हा आपल्याला इंटरनेटवरील माहिती शोधायची असेल, आता याचा वापर कशासाठी केला जातो? रिसर्च, करंट अफेअर्स, नोट्स तयार करणे, PDF समजावून घेणे. उदाहरणार्थ, AIचे फायदे मराठीत सांगा अशा कामासाठी आपण गुगल जेमिनी मोठ्या प्रमाणात वापरू शकतो. कॅनव्हा AI कधी वापरायचे? आपल्याला डिझाईन तयार करायचे असतील, आता कशासाठी पोस्टर तयार करायचे असतील, बॅनर बनवायचे असतील, व्हिजिटिंग कार्ड असेल, यूट्यूब थंबनेल असेल. उदाहरणार्थ, मला MSCIT ॲडमिशन ओपन अशा प्रकारचं पोस्टर हवं असेल तर आपण कॅनव्हा AIचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. AI कधी वापरावे? आपल्याला प्रेझेंटेशन तयार करायचे असेल तर आपण गॅमा AIचा वापर करतो. कॉलेज प्रेझेंटेशन असेल, बिझनेस प्रेझेंटेशन असेल, सेमिनार असेल. उदाहरणार्थ, आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर PPT हवी, यासाठी आपण गॅमा AIचा वापर करू शकतो. लिओनार्डो AI हे कधी वापरावे? फोटो किंवा क्रिएटिव्ह इमेज तयार करावायच्या असतील तर लिओनार्डो AIचा वापर केला जातो. मार्केटिंग इमेजेस असतील, प्रॉडक्ट इमेजेस असतील किंवा सोशल मीडियासाठी ग्राफिक्स तयार करायचे असेल तर ह्या AIचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मॉडर्न कॉम्प्युटर लॅबचे इमेज हवी, अशा कामासाठी आपण ह्या AIचा यूज करू शकतो. कॅपकट AI कधी वापरावे? व्हिडिओ एडिट करायचा असेल तर. कशासाठी? रील्स एडिट करण्यासाठी, शॉर्ट्स, ॲटो कॅप्शन, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी या AIचा वापर करतात. उदाहरणार्थ, 10 सेकंदाचा AI कोर्स प्रोमो हवा, अशा कामासाठी कॅपकट AIचा वापर केला जातो. आता 11 लॅब्स कधी वापरायचे? स्वतःचा आवाज न वापरता व्हॉईस ओव्हर हवा असेल तर. नॅरेशन्स, यूट्यूब व्हॉईस, ऑडिओ बुक्स यासाठी 11 लॅबचा यूज केला जातो. उदाहरणार्थ, मराठीत AI कोर्सचे व्हॉईस ओव्हर हवे, अशा कामासाठी आपण ह्या AIचा वापर करू शकतो. परप्लेक्सिटी AI कधी वापरायचे? आपल्याला विषयासारी माहिती आणि तिचे सोर्स हवे असतील तर. कशासाठी? रिसर्च करण्यासाठी, प्रोजेक्ट वर्क करण्यासाठी, लॅटेस्ट इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. उदाहरणार्थ, 2026मधील टॉप AI ट्रेंड्स कुठले, अशा कामासाठी परप्लेक्सिटी AIचा वापर केला जातो. नोटबुक LM कधी यूज करायचे? PDF किंवा नोट्समधून अभ्यास करावायचा असेल तर. कशासाठी वापरतात? PDFची समरी करायची असेल, क्वेश्चन ॲन्सर काढायचे असतील, रिव्हिजन करायची असेल. उदाहरणार्थ, पायथॉन नोट्स आहेत आणि त्यामधून आपल्याला प्रश्न तयार करून दे अशा प्रकारचा प्रॉम्प्ट दिला तो आपल्याला त्या नोट्समधून प्रश्न तयार करून देऊ शकतोस. अशा कामासाठी ह्या AIचा यूज होतो. AI कधी वापरावे? मोठे डॉक्युमेंट वाचून समजून घ्यायचे असतील तर. याचा वापर रिपोर्ट्स, प्रपोजल्स, लाँग आर्टिकल्स, डॉक्युमेंट अनालिसिस यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, 20 पानांचा रिपोर्ट, त्याची समरी एका पानात हवी असेल तर आपण क्लाउड-E ह्या AIचा वापर करू शकतो. थोडक्यात काय, काही लिहायचे असेल तर ChatGPTचा वापर करावा, माहिती शोधायची असेल जेमिनी परप्लेक्सिटीचा वापर करावा, पोस्टर बनवायचे असतील कॅनव्हा AIचा वापर करावा, इमेज तयार करण्यासाठी लिओनार्डो AIचा, प्रेझेंटेशन बनवण्यासाठी गॅमा AIचा, व्हिडिओ एडिट करायचा असेल तर कॅपकट AIचा, व्हॉईस ओव्हर हवा असेल तर 11 लॅब्स, PDFवर अभ्यास करायचा असेल तर नोटबुक LM आणि मोठे रिपोर्ट समजून घ्यायचे असतील तर क्लाउड आपण वापरू शकतो.